त्यांना सुरू करते. नाथम ठीक आहे, ठीक आहे. माझं क्लास आता चालू होत आहे. इनो यस्यान्तन्नो विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. काल अध्याय 17 त्याच्यातल्या 50 ते 100 ओव्या झाल्या होत्या. आज आपण 101 ओळीपासून सुरुवात करूया. आणि कृपया सगळ्यांनी म्यूट राहाल तर जास्त छान होईल असं मला वाटतं. पुन्हा पुन्हा मध्ये सांगायची गरज नको भासायला. वाचन सुरू करूया. का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय. अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व औषधाला लाथेने उडवतो तो रोगी यातनांपासून मोकळा होईल काय. नाना पडिकराचे निसळे काढी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके. अथवा डोळासाच्या द्वेषाने जो आपले डोळे काढतो तो आंधळा जसा माझघरात पडून राहतो तैसे तया आसुरा होय. निंदुनी शास्त्रांची सोय सैंध धावता ती मोहे आडवी जे का. त्याप्रमाणे शास्त्रांचे वळण धिक्कारून अविचाराने वागण्यासारखे ते अरण्यात धावत असतात. त्या असुरांची स्थिती वरील उदाहरणाप्रमाणे होते. कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते पुरिती दुःखांचा गुंडा. काम जे करविल ते करतात, क्रोध ज्याला मारविल त्याला मारतात. फार काय सांगावे, मला दुःखरूपी दगडात पुरतात. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. जे शरीरामध्ये असलेल्या भूतांच्या समुदायाला कृश करतात आणि शरीरामध्ये असलेल्या मला दुःख देतात ते अविवेकी आसुरी बुद्धीचे लोक आहे असे जाण. आपुला परावा देही दुःख देती जे काही काही मज आत्मया ते तुलाही होय शेणू. जे जे काही दुःख ते आपल्या अथवा परक्याच्या देहाला देतात तेवढे सर्व दुःख मला आत्म्याला होते. पै वासेचे निवही पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे त्यजावया. वाचेच्या पदरानेही त्या पाप्यांना स्पर्श करू नये, परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला त्याचविषयी बोलावे लागते. प्रेत बाहेर घालिजे का अंत्यजू संभाषण त्यजिजे हे असो हाते क्षाळीजे कश्मला ते. प्रेताला स्पर्श करू नये, परंतु त्यास
बाहेर काढण्याकरता जसा स्पर्श करावा लागतो किंवा अंत्यजाशी बोलू नये, पण अंत्यजाचा त्याग करण्याकरता त्याला दूर होऊन बोलावे लागते, ते राहू द्या. विष्ठेला हात लावू नये, परंतु शौचाच्या वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे. अर्थात म्हणजेच की जे आपले कर्तव्य म्हणून स्वच्छता ठेवण्यासाठी, शुद्धी ठेवण्यासाठी करावं लागतं, त्याला बाधा नाही. ते शुद्धीची आशा, तोले पूर्ण मनवे जैसा, तया ते सांडावया तैसा अनुवादू हा. ह्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते. म्हणून तो दोषकारक संसर्ग जसा मानता येत नाही, त्याप्रमाणे त्या आसुरी लोकांचा त्याग करण्याकरता हे त्यांच्याविषयीचे बोलणे आहे. परी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मर हो माते, जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. परंतु अर्जुना, तू जेव्हा त्या असुरी लोकांना पाहशील तेव्हा माझे स्मरण कर. त्या कामी दुसरे प्रायश्चित्त चालणार नाही. म्हणून जे श्रद्धा सात्विकी, पुढती तेची पै एकी, जतन करावी निकी सर्वांपरी. म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली जतन करावी. हे मी तुला पुन्हा सांगतो. तरी धरावा तैसा संगू, जेणे पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेणे. ज्या योगाने सात्विक संबंधाचे वृत्तीचे पोषण होईल तशी संगती धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहार घ्यावा. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहारा वाचुनी नाही बळी हेतू. वास्तविक पाहता स्वभाव वाढण्याचे बनण्याचे कामी आहाराशिवाय दुसरे जोरदार कारण नाही. प्रत्यक्ष पाहे पाविरा, जो सावध घे मधिरा, तो होऊनी ठाके माजिरा तियेचे क्षणी. अर्जुना, प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष दारू पितो तेव्हा त्या क्षणी तो उन्मत्त होऊन राहतो. का जो साविया अन्नरसू सेवी, तो व्यापी जे वात श्लेष्म स्वभावी, काय ज्वरू जालिया निववी पयादिक. अथवा जो आपल्या मनात येईल त्याप्रमाणे अन्नाचे सेवन करत असतो, तो त्या अन्य पाण्याला वातकारक कफकारक स्वभावाने व्यापला जातो. अथवा एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला काय शांत करील का? ना तरी अमृत जयापरी, घेतलिया मरणवारी, का आपुलिया ये से करी जैसे विष. अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते, अथवा विष सेवन केले असता आपल्यासारखे करते म्हणजेच मारते. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे. त्याचप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्त मांसादी धातूंचा आकार बनतो आणि त्या रक्तादी धातूंप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव पण जास्त पुष्ट होत जातो. जैसे भांडियाचे तापे, आतुले उदकही तापे, तैसी धातुवशे आटोपे चित्तवृत्ती. ज्याप्रमाणे सुंदर उदाहरण दिलंय, ज्याप्रमाणे भांड्याच्या तापण्याने आतले पाणीही तापते, त्याचप्रमाणे आहाराच्या योगाने धातूच्या वश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते. म्हणून सात्विकी रसुजे विजे, तै सत्वाची वाढी पाविजे, तामसा राजसा तामसा होईजे येरी रसी. म्हणून सात्विक रस सेवन करावे तेव्हा सत्वगुणाची वृद्धी होते व इतर रसांनी रजगुणाची व तमोगुणाची वृद्धी होते. तरी सात्विक कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो करी आदरू आकर्णनी. तरी सात्विक आहार कोणता, राजस व तामस आहाराचे स्वरूप काय, हे मी तुला सांगतो, ते चांगले लक्षपूर्वक ऐक. आहारस्त्व सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. प्राणीमात्रांना प्रिय असणारा आहार सुद्धा 3 प्रकारचा असतो. यज्ञ, तप तसेच दान ही देखील 3 प्रकारची असतात. त्यांचा हा भेद एक. आणि एक सरे आहारा, कैसे नीतिनी मोहरा, जालिया तेही विरा रोकडे दाऊ. आणि आहाराचे एकदम 3 प्रकार कशाने झाले तेही अर्जुना आत्ताच दाखवू. तरी जेवणाराची रुची, निष्पत्ती की बोनियांची, आणि जेविता तव दासी येथ. तरी जेवणाराच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते
आणि या जगात जेवणारा 3 गुणांचा गुलाम झालेला असतो. जे जीव करता भोगता जे जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. कारण की करता भोगता जो जीव तो 3 गुणांमुळे स्वभावतःच 3 प्रकारचा होऊन 3 प्रकारची कर्मे करत असतो. म्हणून त्रिविधू आहारू यज्ञहू प्रकारू तपज्ञान हन व्यापारू त्रिविधची ते. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे व यज्ञही 3 प्रकारचे आहे आणि दान तपादीचा व्यापारही 3 प्रकारचे आहे. पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते ऐक का भले रूप करू. म्हणून तू प्रथम आहाराचे लक्षण सांगतो म्हणून जे मी म्हटले त्याची चांगली स्पष्टता करतो. ऐक आता. आयुः सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनः रस्या स्निग्धा स्थिरारुध्या आहारा सात्विक प्रियाः. आयुष्य सत्व बल आरोग्य सुख व प्रीती यांची वृद्धी करणारे म्हणजे अंगानेच सुरस स्निग्ध शरीरामध्ये बहुत काळ टिकणारे राहणारे मनास आनंददायक असे आहार सत्ववृत्तीच्या लोकांना प्रिय असतात. तरी सत्वगुणाकडे तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे तै मधुरी रसी वाढे मेचू तया. जेव्हा प्रारब्ध योगाने भोगता म्हणजे जेवणारा सत्वगुणांच्या उत्कर्षात पडतो तेव्हा मधुर पदार्थांच्या ठिकाणी त्याची आवड वाढते. आंगेची द्रव्य सुरसे जे आंगेची पदार्थ गोडसे आंगेची स्नेहे बहुबसे सुपिके जिये. जे पदार्थ स्वभावताच गोड असतात जे पदार्थ स्वभावताच स्निग्ध असतात व जे पदार्थ चांगले परिपक्व असतात. आकारे नवती डगळे स्पर्शे अति मवाळे जिभेला घी स्नेहाळे स्वादी जिये. आकाराने मोठे व बेढप असत नाहीत आणि स्पर्शाला अतिमऊ आणि जिभेला आवडणारे आणि चवदार असतात. रसे गाठी ढिली द्रव अभावी आथिली ठाये ठावो सांडिली अग्नितापे. रसाने अतिशय भरलेले शिवाय त्याची साल पोकळ असलेले ओलेपणाने संपन्न आणि खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले आंगे साने परिणामे थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू तैशी अल्पी जिही अपारू तृप्ती राहे. ज्याप्रमाणे गुरुनी केलेल्या उपदेशाचे शब्द महावाक्य दिसण्यात थोडकेच असतात परंतु तेच आपला पराक्रम मात्र मोठा करून दाखवतात. त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदी थोडा असतो परंतु सेवनाने कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती देतो. आणि मुखी जैसे गोडे तैसी चिते आतुले कडे पिये अन्नी प्रीती वाढे सात्विकांसी. आणि जे पदार्थ जसे तोंडाला गोड लागतात तसेच आत परिणामी हितकारक असतात त्या अन्नाच्या ठिकाणी सत्वगुणी लोकांचे प्रेम वाढते. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नीच नवे हे. याप्रमाणे सात्विक आहार असे गुण असलेल्या लक्षणांचा असतो आणि हे नित्य नवे आयुष्याचे रक्षण आहे असे समज. येणे सात्विक रसे जव देही मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा. जेव्हा हा सात्विक आहार रूपी मेघ देहात वर्षाव करतो तेव्हा आयुष्य रूपी नदी दिवसेंदिवस वाढत जाते. किती सुंदर उदाहरण आहे. सत्वाची एकीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची उन्नती भानू जैसा. बुद्धिमंता अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्याकरता सूर्य हा कारण आहे आणि शरीरा हनमानसा बळाचा पै कुवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा. आणि शरीराला अथवा मनाला सामर्थ्य पुरवणारा असा हा आहार जर असेल तर रोगांना अस्तित्व कुठले. हा सात्विकी होय भोग्यू तै भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयले जाणो. हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येईल तेव्हा
आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो. आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे हे असो वाढणे साजणे आनंदेसी. आणि या सात्विक आहाराच्या सुखाच्या देवघेवीचा व्यवहार चांगला भरभराटीला येतो. हे राहू दे, एवढेच काय, पण त्याचे आनंदाचे सख्य वाढते. ऐसा सात्विकू आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सबाह्यासी. वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणत झाला म्हणजे मानवला असता हा आत मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोगी होतो. आता राजसासी प्रीती जिहिरसी आधी करू ते आही व्यक्ती प्रसंगे का. आता रजोगुणी मनुष्याला ज्या रसाची प्रीती आहे त्याचीही अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टता करतो. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारास्राजसास्येष्टा दुःख शोकामय प्रदाह. कडू, आंबट, खारट, अतितुष्ण, अतिउष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, दाह करणारे असे आहार रजोवृत्तींच्या लोकांना इष्ट असतात. हे दुःख, शोक व रोग प्राप्त करून देणारे आहेत. तरी मारे उणे काळकूट तेणे माने जे कडुवट का चुनिया हुनी दासट आम्लहन. तर प्राणहरण करण्याविषयी मात्र काय तो कमीपणा, नाहीपेक्षा काळकूट विषाप्रमाणे जे कडू असते अथवा आंबटपणामध्ये जे चुन्यापेक्षा जिभेला जास्त चटका देणारे असते. कणकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि ते तुलीची मिळवणी रसांतरांची. कणकेचा गोळा करण्यास जितके पाणी लागते तितकेच त्यात मीठ घालतो व इतर पदार्थांचेही मिठाशी तितक्याच प्रमाणात मिश्रण करतो. म्हणजेच कणकेत जितके मीठ तितकेच इतर रसातही घालतो. ऐसे खारट अपाडे राजसातया आवडे उन्हाचे निमिषे तोडे आगीची गिळी. असे अतिशय खारट त्या रजोगुण्याला आवडते व पदार्थ इतके ऊन खातो की त्या कडक पदार्थांच्या रूपाने तो अग्नीच तोंडाने गिळतो आहे असे वाटते. वाफेची आसिके वातीही लाविल्या लागे तैसे उन मागे राजसू तो. कडक पदार्थांच्या वाफेच्या टोकावर लावली असता वाफ देखील पेटेल असे कडक पदार्थ तो रजोगुणी मनुष्य मागतो. वाव दळ पाडूनी ठाये साबळू डाहारला आहे तैसे तीख तो जाये जे घाये विणरूपम. भयंकर वावटळीस मागे टाकेल असा किंवा पहारीचा घाव लागला असता जसे रूपते तसे घावा वाचून रूपणारे झणझणीत असे तिखट तो खातो. आणि राखे हुनी कोरडे आत बाहेरी एक पाडे तो जिव्हा दंशू आवडे बहुतया. जे तोंडी लावणे आत व बाहेर राखेपेक्षा कोरडे असते ते त्याला फार आवडते. परस्परे दाता आदळू होय खाता तोगा तोंडी घेता तोषो लागे. जो पदार्थ खात असता एकमेकांवरती दात आदळतील तो पदार्थ तोंडात घेताना त्याला संतोष होऊ लागतो. आधीच द्रव्ये चुरमुरी वरी परवडी जती मोहरी जिये घेता होती धुवारी नाके तोंडे. पदार्थ मूळचे झणझणीत असून शिवाय मोहरी लावून त्याचे अनेक प्रकारे केले जातात. ते असे की जे सेवन केले असता नाकातोंडातून वाफा चालतात. हे असो उगे आगीते म्हणे तैसे राईते पढिये प्राणा परवते राजसागी सांगा. हे राहू दे, अर्जुना, अग्नीला गप्प बैस असे म्हणेल तसे तिखट रायते रजोगुण्याला प्राणापेक्षा फार आवडते. ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्नमिषे अग्नी भडभडा पोटी भरी. याप्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन जिभेने वेडा केलेला रजोगुणी पुरुष अन्नाच्या निमित्ताने पोटात प्रज्वलित अग्नीस भरत असतो. तैसाची लवंगा सुंठे मग भुई गा सेजे खाटे पाणियांचे न सुटे तोंडोनी पात्र. त्या सरसाच त्याच्या अंगाचा दाह होऊ लागतो. मग भुईवर
अथवा अंथरुणावर त्यास चैन पडत नाही. ते आहार नव्हती घेतले, व्याधी वाळ जे सुतले, ते चेववावया घातले माझवण पोटी. रजोगुणाने खाल्लेले ते पदार्थ हे जेवण नव्हे, तर शरीरात रोगरूपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक पदार्थच पोटात घालणे होय. तैसे एक मिळासळे, रोग उठती एके वेळे, ऐसा राजसू आहारू फळे, केवळ दुःखे. त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेने एकदम रोग उठतात आणि उत्पन्न होतात. अशा रीतीने रजोगुणी आहाराचे केवळ दुःखरूपच फळ प्राप्त होते. एवं राजसा आहारा, रूप केले धनुर्धरा, परिणामाचाही विसुरा सांगितला. अर्जुना, याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले आहे व त्या आहाराच्या परिणामाचा विचार देखील सांगितला आहे. आता तया तामसा आवडे आहारू जैसा, तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. आता त्या तमोगुण पुरुषाला जसा आहार आवडतो तेही सांगतो. कदाचित तुमच्या मनाला त्याची किळस येईल, पण किळस घेऊ नका. ताई, वाचू ना पुढे? ताई, हो, किती झाले ते? तसे 53 झालेत, पण पुढे वाचू ना, म्हणजे सत्वगुण झाला, मग सत्व आहार झाला, राहू देऊ. राहू दे मग, चालेल. ह्या दोन्हीच याच्याबद्दल माहिती सांगा. बर, एक मिनिट. हे घेऊन घेते ना आधी, पसायदान घेऊन घेऊ. हो हो है ना? नंतर मी पण बोलेल, हा 5-10 मिनिटं. हो, चालेल ओ, चालेल चालेल. हा. ओके ओके. एक मिनिट, मी पसायदान काढते, चुकायला नको म्हणून. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांडी आळी, अनवरत भूमंडळी. भेट तू या भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये, हो आवेजी. येथ म्हणे विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे
परे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग यामध्ये सांगितलेला आहे. कालच वैजंतीताईंनी आपल्याला विवेचनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरांची कल्पकता आणि याच्याविषयी बरंच काही सांगितलं आणि ते ऐकायला खूप छान वाटत होतं. त्यांची साहित्यिक भाषा, त्यांचं उदाहरण देण्याची शैली वगैरे वगैरे. आत्ताही वाचताना साधे साधे सोपे सोपे त्यांनी पुष्कळसे असे प्रमाण सांगितले आणि आपल्याला तेव्हा लक्षात राहतं की हां हे असं नको करायला, तसं नको करायला, पण मग नंतर आपण ते सगळं विसरत जातो. तर आज श्रद्धात्रय विभागामध्ये ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम गुरूंचं वंदन करून स्वतःला श्रीकृष्णाशी अर्जुनाने कसं एकरूप झालंय म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की अर्जुन त्याप्रमाणे श्रीकृष्णाशी एकरूप झाला होता, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मीठ टाकले असता ते विरघळून जाते आणि त्याच्यामुळे त्याचा वेगळेपणा काही राहत नाही, तो तसा एकरूप होऊन जातो. किंवा समुद्रात जर आपण घागर रिकामी टाकली तर ती त्या समुद्राच्या पाण्याबरोबर वर खाली उचंबळत जाते आणि नंतर भरूनच जाते. किंवा दिव्याची वात आपण जर लावली, दिव्यावरून दिव्याची वात लावली तर ती पण एक दिवाच होऊन जाते. म्हणजेच काय की समरूपता आली की मग तिथे दुसरेपणा काही राहत नाही. तर अर्जुन तसाच कृष्णाचा भक्त होता, तर तो कृष्णाबरोबर अगदी समरूप होऊन गेला होता. परंतु अर्जुनाने समरूप झाल्यानंतर सुद्धा श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि म्हणाला की मी तुमच्यामध्ये पूर्ण सामावून गेलो आहे, तरी मला एक प्रश्न पडला आहे. आणि तो प्रश्न म्हणजे असा की जे कोणी श्रद्धेने तुला पूजतात, तुझी भक्ती करतात, त्यांना तू कोणती गती देतो? म्हणजे त्या कोणत्या वाटचालीवरती ते चालतात? कारण ते तर श्रद्धापूर्वक तुझं सगळं करतात. तर मला तू सांगू शकशील का की ते कोणत्या मार्गाने पुढे जातात, सरकतात? तर त्यावेळी श्रीकृष्ण भगवान म्हणतात की श्रद्धा ही पण एकाच प्रकारची नसते. आणि आपण या बोलचालीच्या भाषेमध्ये बऱ्याच वेळा म्हणतो, पहा तुमची श्रद्धा असेल तर द्या, श्रद्धा असेल तर करा, अमुक असेल तर करा. म्हणजे याचा अर्थ असा की कधी कधी आपण लोक बिना श्रद्धेने सुद्धा काही काही लोकलाजिस्तव किंवा लोकांच्या समोर आपण कमीपणा नको दिसायला म्हणून अशा वेळेला दानधर्म करतो किंवा नमस्कार करतो किंवा अजून काही करतो. तर अशा प्रकाराने सगळेजण प्रत्येक काम श्रद्धेने करतात असं नाही. तर कधी कधी श्रद्धा मनात नसतानाही केवळ लोक काय म्हणतील या जाणीवेने सुद्धा आपण बरेच वेळा काम करत असतो, म्हणत असतो किंवा वागत असतो. तर श्रद्धा ही सुद्धा चांगली आणि शुद्ध आणि अशुद्ध अशा प्रकारची असू शकते. तर श्रीकृष्ण भगवान म्हणतात की श्रद्धा सुद्धा 3 प्रकारांची श्रद्धा असते, सात्विक, राजसी आणि तामसिक. त्याच्याप्रमाणे 3 प्रकारची श्रद्धा असल्यामुळे त्याची जशी श्रद्धा असेल तसं त्याला फळ प्राप्त होत जातं. सात्विक श्रद्धा असली तर त्याला उच्च कोटीचं फळ प्राप्त होतं. तामसी, राजसी असेल तर त्यांना त्याच्यापेक्षा निम्न. पण हे श्रद्धेने करत असताना सुद्धा जर तुमच्या मनात फळाची आशा असेल, म्हणजे सात्विक श्रद्धेने तुम्ही करताय, मनोभावाने तुम्ही करताय, तुमच्या मनात चांगले विचार आहेत, पण तरी पण जर फळाची आशा आहे तर ती श्रद्धा तुमची सात्विक श्रद्धा या श्रेणीमध्ये येणार नाही. परंतु जर चांगल्या शुद्ध मनाने केले तुम्ही तर मात्र तुम्हाला त्याचे पुण्य प्राप्त होईल. उदाहरण त्यांनी इथे देताना दिलं आहे की समजा गंगेचं पाणी हे अतिशय शुद्ध असतं आणि आपण त्याला पवित्र मानतो आणि प्रत्येक ठिकाणी जिथे शुद्धता हवी असेल तिथे गंगोदक शिंपडतो आणि तीर्थ म्हणून सुद्धा गंगेचं पाणी डोळे मिटून घेतो. आता आजकाल ती अशुद्ध झाली होती ती गोष्ट सोडा, परंतु आपल्या मनाने आपल्याला गंगा ही शुद्ध म्हणूनच सांगितलेली आहे आणि आता ती शुद्ध पण झालेली आहे असं समजून चालूया. तर जर दारूच्या पात्रामध्ये ही शुद्ध गंगा टाकली आणि म्हटलं तुम्ही तीर्थ घ्या,
तर मग अशा वेळेला आपलं मन होईल का ते तीर्थ घेण्यासाठी? नाही. म्हणजेच काय, की तुमच्या मनात तुम्ही सतसत विवेक बुद्धीने तुम्ही काम करता आहात, पण कुठेतरी मिठाचा खडा पडलाय, कुठेतरी तुम्हाला शंका आहे, की या कामाचं आपल्याला फळ योग्य मिळेल की नाही मिळणार. तर अशा वेळेला तुम्हाला ते फळ पूर्णपणे मिळू शकणार नाही. त्याचप्रमाणे चंदनाचा गुण हा शीतळ असतो. हे सगळे त्यांचेच सांगितलेले उदाहरण आहेत. हे मी काही माझ्या मनापासून सांगत नाहीये. चंदनाचा गुण शीतळ, पण त्याचे लाकूड जर अग्नीत पडले तर त्याचा शीतळपणा राहील का? टिकेल का? नाही. सोन्याला 24 कॅरेट आपण शुद्ध सोने असे म्हणतो. पण ते जर आपण तांब्यात किंवा चांदीत मिसळले तर त्याचे सत्व राहील का? शुद्धता राहील का? असे अनेक उदाहरण देऊन हे सांगितलंय, की परिस्थितीनुसार श्रद्धा ही बदलू शकते. आणि सात्विक माणसाची पण, कारण प्रत्येक माणसामध्ये सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण असतात. तर जो गुण ज्या वेळेला जास्त असेल त्या गुणाप्रमाणे तो वावरत असतो. तर ज्या वेळेला सत्वगुण जास्त असेल त्यावेळेला तो सात्विकतेने चांगला व्यवहार करतो. परंतु जर तो गुण काही कारणाने मलिन झाला किंवा दुसऱ्या कोणत्या उपायांच्या खाली आला, तर अशा वेळेला जर तो रजगुणात किंवा तमोगुणात जर गेला, त्याने आपलं त्याच्यावरचा कंट्रोल, नियंत्रण जर घालवलं, तर मग अशा वेळेला तो रसातळाला सुद्धा जाऊ शकतो. तर श्रीकृष्ण भगवान हेच म्हणतात की मायेच्या प्रभावाने प्राणी हा 3 गुणांनीच बनलेला आहे. जेव्हा ज्याचा जो गुण प्रबळ होतो त्यावेळेला तो गुण आपल्याला दिसतो. आज जो आपण अध्याय वाचला त्या अध्यायामध्ये राजसिक, तामसिक आणि राजसिक हे जे गुण आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक गुण जे आहेत, त्या गुणांवरती आहाराचा कसा प्रभाव पडतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. आहाराचा प्रभाव पडतो म्हणजेच काय, आपण नेहमी घरात म्हणत असतो की सात्विक भोजन केलं म्हणजे तुमचे चरित्र पण तसंच प्रेमळ आणि चांगलं होतं. आणि शक्यतोवर आया ज्या आहेत त्या घरी जे जेवण खाऊ घालतात ते रुचकर तर असतंच, पण सात्विक करण्याकडे पण त्यांची ओढ असते. परंतु ते आपल्या घरातल्या लोकांना किंवा बाकीच्यांना आवडत नाही. आजकाल बाहेर जाऊन खाण्याची पद्धत जास्त वाढल्या असल्यामुळे सात्विक गुण जाऊन राजसिक गुण हे जास्त येऊ लागले. तर आत्ताच आपण सात्विक आहार कसा असायला पाहिजे, तर तो मुळातच शांत होणारा आपल्या अग्नीमध्ये आपण जे आपण जो आहार यज्ञ घेतो, म्हणजे आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे आपण यज्ञच करत असतो. तर या यज्ञामध्ये आपण ज्या आहुत्या देतो त्या जर सात्विक भोजनाच्या दिल्या तर आपले विचार पण सात्विक होतात आणि आपली वृत्ती पण सात्विक होते, आपली वागणूक पण तशीच राहते. आणि जर ती तशीच राहिली तर आपल्याला पूजा धर्म, पूजापाठ म्हणजे दांभिक स्तोत्र नाही की लोकांसाठी म्हणायचं म्हणून नाही, नाम जप आपल्याच आपल्या मनासाठी, आपल्या समाधानासाठी आपण जे देवाचं नाव घेतो त्याचा आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. म्हणजे फळाची आशा न धरूनच करायचंय, पण तरी पण त्याचा आपल्याला लाभ होतो. पण हे आजकाल सात्विक भोजन फारच कमी लोकांना आवडू लागलेलं आहे. आता सगळीकडे विचार जे आपल्याला दिसतात पसरलेले ते राजसीच दिसतात. म्हणजेच कसे, तर चमचमीत पाहिजे, सगळं तिखट पाहिजे, खारट पाहिजे, आंबट पाहिजे, तुरट पाहिजे. मग तुमचे विचार सुद्धा याच्याप्रमाणेच बदलणार नाहीत का? म्हणूनच क्षणात क्रोध येतो, तर क्षणात आपल्याला खूप उत्साह वाटतो, तर क्षणामध्ये आपल्याला आजकालचे जे संगीत आहे, मधुर संगीत किंवा दैवी संगीत ऐकण्याच्या ऐवजी आपण कर्कश संगीत ऐकू लागलेलो आहोत. तर हे जे सगळे दुष्परिणाम दिसतात हे आपलं सात्विक आहार न केल्याचे परिणाम आहेत. तर आज फक्त 2च आहारांच्या बद्दल सांगितलेलं आहे. तामसी आहार उद्याला आहे. तर तामसी आहारामध्ये सुद्धा जर तुम्ही मांसाहार भक्षण केला किंवा मद्यपान केलं तर तुमची विचार प्रवृत्ती तशीच होते. हेच सांगितलेले आहे. तर आपल्याला जर आपली प्रगती देवाच्या मार्गाने करायची असेल, मुक्तीसाठी प्रयत्न करायचे असतील तर आपण आपल्या आहारात नेहमी सात्विक भोजन करावं. म्हणूनच पूर्वीच्या काळी ऋषी मुनी जे असायचे ते कंद मूळ खाऊन जगायचे.
त्याला सुद्धा जास्त अन्न शिजवायचे नाही. आता आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्नामध्ये शिजवताना विविध प्रकारचे मसाले टाकतो, हे टाकतो, ते टाकतो, तर त्याच्यामुळे त्याची सात्विकता कमी होऊन जाते, मधुरता कमी होऊन जाते, पिष्टमय पदार्थ वाढून जातात. तर जर आपण आरोग्याच्या दृष्टीने आणि शरीराच्या दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने जर विचार केला, तर या 3 गुणांपैकी आपल्याला जर सात्विक गुण वाढवायचा असेल, तर सात्विक गुणाबरोबर आपल्याला सात्विक आहार पण करायला पाहिजे आणि आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या इंद्रियांवरती आपल्याला नियंत्रण ठेवायला पाहिजे. जर ते नियंत्रण आपण ठेवलं, तर मग आपण रसातळाला नाही जाणार. पण आपल्या तिन्ही गुण सामावलेले असल्यामुळे आपल्याला हे नियंत्रण अगदी 24 तास ठेवायला, 24 तास नव्हे 48 तास ठेवायला पाहिजे. म्हणजे झोपेत सुद्धा चुकीचे विचार येता कामा नयेत. आणि हे तेव्हाच जेव्हा आपण आपल्या सर्व इंद्रियांवरती नामाचं जप करून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू, तेव्हा हे शक्य होईल असं मला वाटतं. जय श्रीकृष्ण. ताई, वैजंती ताईंना बोलायचंय. हो. जय ज्ञानराज माऊली. गुरूंना वंदन करून थोड्याच वेळात तेवढं मी थोडं वाचते. सत्व, रज आणि तम हे गुण प्रत्येकात असतातच. त्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचे प्रमाण कमी जास्त असते इतकेच. सत्वगुण सुख व ज्ञानाने, रजोगुण तृष्णा व आसक्तीने आणि तमोगुण प्रमाद, आळस व निंदा या रूपाने प्रत्येकाच्या वागणुकीत उतरत असतात. हे 3 गुणच मनुष्यास बंधनात टाकतात. म्हणजे आपल्याला मनुष्याला जी बंधन आहे तर ही सत्व, रज, तम म्हणजे त्याचे गुणांमुळेच आपल्याला बंधन आहे. याबाबतचा विचार 14व्या अध्यायात आला आहे. पैकी तमोगुणाच्या प्रभावामुळे माणूस आसुरी व्यक्तिमत्वाचा कसा बनतो हे 16व्या अध्यायात सांगितलं. पण 16व्या अध्यायात जे गुण पाहिले, अभयम, सत्व, शुद्धी, ते त्याच्यात या गुणाच्या कमी अधिक प्रभावामुळे प्रत्येकाची एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा दृढ होत असते. व्यक्तींच्या आचरणात वैचित्र्य येत असते, म्हणजे विविधता आहे. त्यानुसार त्याचे मन, बुद्धी, अहंकार बनतो. ज्याचा जसा स्वभाव म्हणजे श्रद्धा, तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. ज्याची जशी बुद्धी तशी त्याला फलप्राप्ती होते. आणि ही बुद्धी प्रकृती स्वभावावर अवलंबून असेल तर त्यात सुधारणा कशी करायची? आता जे आपण खातो पितो, ज्याची सवय आहे तशी बुद्धी आपण हे करतो, त्याचे फळ आपल्याला मिळतात. पण हे जर आपल्याला बदलवायचं असेल आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर मुळात आपली खानपान वृत्ती आहे हीच आपण बदलायला हवी. श्रद्धेला अनुसरून प्रत्येकाच्या वागणुकीत गुणप्रभावानुसार फरक पडतो. परंतु प्रत्येक मनुष्याला प्राप्त असलेल्या स्वातंत्र्यानुसार, आपल्याला बंधन नाहीच, आपल्याला स्वातंत्र्य आहे, काय खायचं काय नाही. आणि शास्त्र पण आहे, पण शास्त्राचे आचरण आपण खूप करत नाही. जर शास्त्रानुसार आचरण केले तर मनुष्य आपल्यात सुधारणा करू शकतो. श्रद्धेनुसार, गुणप्रभावानुसार मनुष्याच्या क्रियेमध्ये जे वैविध्य येते ते कुठल्या गुणांच्या प्रभावामुळे येते ते समजावून घेतले तर आचरणात सुधारणा करता येते. म्हणजे ज्याला खरोखरी सुधारायचं आहे, आपल्यामध्ये फरक करायचा आहे, तर त्याने जाणलं पाहिजे की सत्व, रजतम आपल्यामध्ये कुठले गुण आहेत आणि कुठले गुण वाढवायला पाहिजे. आहाराचे उदाहरण घेऊ. आहार म्हणजे आत घेणे, मग ते तोंडावाटे असेल, नाकावाटे असेल, कानावाटे असेल, डोळ्यांवाटे असेल अथवा मनाद्वारे असेल, तो सर्व आहार. म्हणजे पहा, आहार म्हणजे आपण जेवतो, तोंडावाटे, नाकावाटे असे म्हणजे सुगंध घेतो, सुवास, कानावाटे म्हणजे श्रवण भक्ती, डोळ्यावाटे म्हणजे चांगलं तेच पाहायचं, आणि मनाद्वारे असेल तर शुद्ध मन असेल, सात्विक मन असेल तर आपल्याला सगळीकडे चांगलं